काय बोलतो तू? अहो मामा काय बोलतो? काय म्हणलाय तो? तो म्हणतो माझ्याशी लग्न कर. अरे सुनबाई, ए सुनबाई, काय हो मामांजी? काय करून राहिले आतमध्ये? अहो झाडझूड चालू आहे माझी. माझं का? मी जरा बाहेर चाललो, देवळात जाऊन यायचंय, मला दर्शन करून येतो. तर आता बायकीचे काम बघून घेतो. तिथून आला का मग माझा डबा बाबा आणतो, मग रानामध्ये जाईल मी. हो हा हा चालेल. तसं आज एकादशी आहे. हा फराळाचं कर मग वाटलं तर. हा नाही मी बघार करून ठेवली, हो. फक्त आमटी करायची बाकी आहे. हो ठीक आहे ठीक आहे, मी येतो तोवर जाऊन. कुठून? चहाची कपशी कुठे ठेवली? ते ठेवून दिली तिथंच ठेवली. आता तिथं पेलो ना बरोबर तिथंच चालेल. ठेवली. काय मग डोक्यात राहत नाही हा त्याच्यामुळे. जाऊ द्या, होतं वयानुसार. हा जाऊ. येऊ का मग मी? हा हा आणि रस्त्याच्या कडाकडे जा. हा साईडनं जातो ना असं. हा जा मग. लय गाड्या फिरत यात. हा काय अवघड गंमत आहे म्हातारपणी. हे म्हाताऱ्याला पण आहे ना, म्हातारपणात बस होत नाही. सणाचं नसं इकडं भटक तिकडं भटक. बाई या फुलांचा सारा साडा पडलाय. तरी या मामानं म्हंटल तर एखादी बाई पहा का आम्हाला. आता दिवाळी आली तोंडावर. किती आवरा आहे तसंच होतंय गाबाळ. लिंबाचं झाड आहे. कोण आहे रे तू? मी गडी. गडी? हा कोणाचा गडी? कामावाला गडी. कामावाला गडी? हा अरे इकडं वाय बावळट. मी काय म्हणतो तुम्हाला गडी लागत होता ना? हा बाबा गडी लागत होता आम्हाला. लागत होता ना? मग मीच येतो. ती गावातले मेजर आहेत ना, त्यांनी मला पाठवलंय. असं काय आहे का? मी पहिलंय ना सुनीकडे काम करीत होतो. तिने लग्न लावून दिलं तिच्या बहिणी बरोबर. ती पळून गेली. मग पारीकडे काम करीत होतो. सुमी कोण? ती पहिली मालकीन. हा हा आणि मग त्याच्यानंतर पारीकडे काम करत होतो. हा हा. तिने लग्न लावून दिलं दुसरं एक जरी सगळं. ती गेली. अरे रे म्हणजे तू असं लग्न करत हिंडतो का? काम करत हिंडतो ना. काम करत हिंडतो का? हा आता आहे ना तुमच्याकडे आलोय मी कामाला. आणि तुम्हाला माहितीये का एक किस्सा सांगू? सांग. ते राग्या आहे ना, राग्या माहितीये तुम्हाला? कोण राग्या? हाय ते राग्या. टाकला राग्या बपला त्या पारीचा नवरा. हा हा हा. हा तेच त्या सुनीचं लपड आहे. अयो हा तुम्हाला काय सांगतो मग? मी असंच आपलं गप्पा मारत असतो मी कामाला आल्यावर. हा काम कमी आणि गप्पा जास्त. नाही जेवढं काम सांग तेवढं करत असतो मी. अरे रे म्हणजे जेवढं सांगाल तेवढंच? हा. अरे काय बाबा तू, म्हणजे मी काय सांगाल तेवढंच काम करणार का? हा बरोबर आहे. बरं ते जाऊ दे. मला एक सांग, तुझं नाव काय? माझं नाव? हा माझं नाव आहे भान्या. भान्या? हा तसं ना मला गोट्या गोटीरा भान्या काही म्हणतात. मला लय नाव आहेत आता. नको नको मला एकच सांगायचं, मी तुला आवाज देईन. तिकडे कामाला जाईन मी तिकडे नाव बदलते. तुम्हाला जे नाव आवडतं ना ते म्हणा. तुम्हाला कोणतं आवडलं त्यातलं? गोटीराम गोट्या भान्या? मला कोणतंच नाव नाही आवडलं. मी का तुझं नामकरण करायला नाही बोलावलं तुला. कोणतं नाव ठेवणार तुम्ही माझं? ते नावाचं मरू दे. मी काय सांगते, आमची ना आमची जमीन लय. असू द्या. हा तर कसं आहे ना, आमच्या का गडीच टिकत नाही. तर तू राहशील का टिकून? मी आपल्याला काम बेकार आहे. हा पण मला काय असे ना वाईट धंदे आवडत नाही. बरं नाही तसं काय नाही. मला एक कळालंय तुमचा नवरा इथं नाही, घरी नसतो. नाही माझा नवरा आहे ना मुंबईला आहे कामाला. तिकडेच राहत झाला. नाही कामाला मी आलो ना. येतात ते. येतात का? कधी येतात? या बाय मला लय पुढचं बोलणं आवडत नाही बर का. असं बोलत नाही मी ना, मग कामाची सोन बोलत असतो. आणि मग कामाची अटी माहितीये का? तुझ्या बी अटी आहे? मग काय काय सांग बरं. मला म्हैस लागत दुधाला 3 टाइम दूध, 3 भाकरी. 3 भाकरी एका टायमाला? एका टायमाला 3 भाकरी, 9 भाकरी. हा बरोबर आहे. सोबत ना सकाळ बिना पगाराचा ना? नाही पगार बी ठरायचा ना. ते परवडायचं नाही मला. जाय बाई तसंच सगळे अंगाला हात लावू नको बर का. तुमचं कुठं नाव राहील? तू नीट बोल. बाजू उभा राहा, असा मोकळा राहा उभा. अरे अंगा शेव राहिला. बरं पगार ठरायचा ना? पगार ठरायचं तुझे एवढे. तू बाजूला बरं थोडं तिकडं बोल. आता काय बोलायचं तुला? पगार ठरायचा ना. आता म्हशीचं दूध देणार का? या बाई भाऊ, तुला म्हशीचं दूध लागत. 3 टाइम तुला 9 भाकरी लागत. तुझं खाणं पिणं करायचं, तुझी राहायची सोय करायची, सगळं आम्ही करायचं. तुला दर दिवाळीला कपडे घ्यायचे आणि तुला वरून पगार पाहिजे. आणि अजून एक गोष्ट राहिली. काय? लग्न बी करून द्यायचं. लग्न आम्ही लावून द्यायचं. आणि तू काय फायद्याचं मग आमच्या? काम नाही करणार का? ते काम निम्मत तू आमच्याकडूनच करून घेऊ राहिला ना. मग तसंच असतं. सुनीला विचारा, पारीला विचारा. बाबा मला कोणाला विचारायचं नाही. तू चालता बन. नाही इकडे बघा, ऐका कामाला ठेवून घ्या. असं गडी तुम्हाला कवाच भेटणार नाही. तू थोडा लांब उभा राह बरं. हा
तू काय मला परवडायचा नाही. या बाई सारखं आहे. तुला मी चांगलं सांगू का माझं, मी तुला दोन टाइम जेवायला देईन. म्हशीचं दूध तर म्हशीचा तबेल्याचा माझ्याकडे तो काही विषय नाही. 15 गाईन 20 म्हशी तेवढ्या तुला त्यांचं शेण पाणी करावं लागल. शेतीत तुला जावं लागल, दारे धरावं लागतील. बरोबर का नाही? आणि मला ना या बाय परत आहे ना, मला ना आज एवढे नारळ उतरवायचे बर का. उतरू ना. हा हे असं चढायला लागलो ना ते शेंड्याला पोहोचतो. आई ग शेतात पोशील का? काम झाल्याशिवाय खाली उतरत नाही मी. हा बरं आहे मग, तू चांगला आहे. बरं त्या किती मशीन किती काय म्हणल्या? 15 म्हशीन 20 गाई. 15 म्हशी 20 गाय. हा मग किती झाले टोटल? 35. त्यातल्या गाभण किती आणि खाट्या किती आता? म्हणजे काही गाभण असत्या, काही दूध निघत आणि काहीच दूध नाही निघत. सगळ्याच दुधाच्या गाई आहे माझ्या. आणि खाट्या म्हणल्या ना तुम्ही आता काय ते म्हशी. हा आणि गाभण किती आता? ते मोजल्या नाही. हा का? हा टोनगे आहेत का? टोनगे मग ते आता खाट्या हा आहे दोन्ही. का? मग आता तुमचे मालक नाही येणार, घरी एकटेच असतात का तुम्ही? कोण मी नाही, माझे सासरा आहे ना. आहे का? सासू आहे सासरे. त्यांना कुठे सेपरेट राहतात का? का बरं? नाही विचारायचं काम असतं, मी असं चौकशी करत असतो. एवढ्या चौकशा नको करू. सगळे मा घरामध्ये तुला गोठ्यामध्ये एक रूम बांधले आम्ही. गोठ्यात नाही राहत मी. मग आपल्याला चांगलं घर लागत. अरे गोठ्याच्या बाजूला बांधलेले. चांगली रूम आहे ना? चांगली. आमच्या तुझ्या आधीच जो गडी होता ना त्याला लय सोय करेल होती. त्याच्यात दिवाण गादी बिदी आहे ना? म्हणजे तुला दिवाना लागतो, गादी लागती. खाली नाही झोपत आपण. वा वा वा, कामच तसं आहे आपलं. बरोबर आहे. जमन ना मग. पगार फिक्स करायचा राहिला ना? हा सांगतो पगार आहे. पगार सांगू तुम्ही आता इकडे बघा. 5 तुमच्याकडे आता लय थोडं तुम्ही दिसण्यावरून सगळ्यापेक्षा चांगला म्हणून तुम्हाला पगार थोडा कमी सांगतो. माझ्या जोडदाराने मला सांगितलेलं किती पगार घ्यायचा कोणाकडून कसा. 5 आणि 25 आणि 35 किती झाले टोटल? 5 हा 25 आणि 35 किती झाले? 75. 75 नाही एवढं नाही, 70च्या वर नाही घेत मी पगार. 65च द्या तुम्ही. 65 देऊ? हा 65,000 रुपये. नाही 75च घे ना पुरी. नाही जोडदार मला सांगितलं एवढं नाही घ्यायचं, जेवढं सांगितलं तेवढंच. मग जोडदार सांगा तेवढं. सालानी का? हा सालाचं 1 वर्षाचं. 1 वर्षाचं हा लय होत आहे ती. नाही तेवढंच. तुमच्याकडे बघून अजून 10 कमी. हा मग किती होते 10 कमी केल्यावर? अहो भाऊ तसं नाही. अहो भाऊ नका म्हणू, नावाने आवाज द्या ना मला. बरं नावाने आवाज येते. अरे भानू तसं नाही. आता प्रेमाने भानू बोलले असं मग दिला ते ना, असं कस तरीच होतं. ते ना लय होत्या पैसे. मी काय म्हणते, माझा नवरा इथं नाही, सगळं मलाच पाहावं लागते. तर तू 50 मध्ये घे ना ऍडजस्ट करून. चालतंय. माझा जोडदार तिकडे आहे ना, त्यांचा बी नवरा बाहेर गावची, तिथं तो कामाला राहतो. माझा जोडदार आहे ना, जसं सांगन का मी तसंच करतो. ते मला म्हणलेलं आहे कमी जास्त करत जाय आकडा. तुमचा मित्र कसा आहे? माझ्यासारखाच आहे. चाल तुला मी ना वावरात दाखवून देते मोटर कुठे आहे काय कुठे. हा का? हा माझ्या संगच राहता का तुम्ही दिवसभर काम करायला वावरात? का बरं? मग तुम्ही आता दाखवायला चाललं ना. तुला आता दाखवून देते, नंतर तुझं तू कर काम. माझं मी करतो बरोबर. चला हा चाल मग. मला एकदा करायला सांगितलं मी बरोबर सगळे काम करीत असतो. हे बाई मोटर इडा. येय का? हा ही मोटर. पाणी येत आहे. हा आता मोटर म्हणलं पाणी येणारच. हा दिसतं पाणी आलेलं. हे आम्ही कांदे लावेले. हा हे तिथून इथून तुला जे आमराई दिसते का? हा ती थेट आमची बर का? आपलीच. हा आपली. माझं कामाला ना. हा आपली. हे बाई एरंड लावेले सगळे. हे कसं बियायचं ना तेल करीत. नाही माझा सासरा तेल करीत त्याचं. का सासरा तेल गाडी आहे काय? हा चाल ये इकडं. या बाई ही सोयाबीन. हा सोयाबीन आहे. हा हे आवळ्याचं झाड लावलं होतं मी. आवळू का? हा काय म्हणतो आता आवळाचं? आवळ्याचं झाड लावलं होतं मी. आवळ्याचं झाड होय. लय मोठं झालं. मी मग डोक्यात वेगळंच असतं. लय दाट सावलीत आणलं गड्या मला. अरे मग झाड कोणी लावले बाबा? मी. तुम्ही लावलं का? तुम्ही लय हुशार आता. बरं मी आता बसा खाली. आता दमला? दमल्यावर आराम करत असतो मी. बसा बरोबर. कामच तसं असतं. माझ्या जोडदारानं सांगितलेलं आहे, दमला आराम केला का सावलेला बसायचं. हा का? बरं मला एक सांग, तर जोडीदार कसा आहे? जोडदार असं थोडासा टाकलाय. मला केस आहे ते टाकलाय. तो टाकलाय? हा लय भारी जोडदार. त्याचं लग्न नाही झालं, माझं लग्न नाही. आम्ही असेच दोघं. हा लग्न नाही होईल का? नाही. बरं जाऊ दे नको सांगू. का रे? हा तू चष्मा का बरं लावला? चष्मा माझ्या जोडदारानं सांगितलंय, चांगलं दाट सावलीत गेलं का चष्मा लावायचा, उन्हात गेला का काढून ठेवायचा. मला त्रास होतो सावली चालू चष्मा. माझा जोडदार लावितो. हे तर लयच आवड झालं रे तुझं. असंच असतं. लोक उन्हात गेल्यावर चष्मा लावते आणि तू सावली त्याला चष्मा लावतोय. वेल्डिंग करणार कशा लागते चष्मा? तसंच आपलं बी काम आहे. आम्ही बी कामालाच आहेत ना. हा ना. जत्रात घेतला 30 रुपयाला.
30 रुपयाला हा. मग एखादा मला घेऊन ये आता येतानी. मग शेच धरा. नाही नको नको हा? नको नको आता तुझं काय तूच लाव. तुम्ही मालकीन मानलो काय? हा बरोबर आहे पण तुझं तूच लाव. हा का? हा जाऊ द्या राहू द्या नंतर लावेन मग. हा ना गप्पा आता बोला पुढचं. तुला दिसा आंधळ नाही ना? हा हा बोला. तुला दिसा आंधळ नाही ना? दिस आंधळ आणि म्हणजे या बाय तुला मी लय वेळा सांगितलं 3दा सांग झालं मग अंगाशी यायचं नाही लांबून बोलायचं काय ते. मालकीन मानल्यास नंतर थोडंफार. अंगलट आला ना तर चोपशील मी तुला चोपी नाही धरून. तसं काय नाही. मी मालकीनचा मार बी सगळं आपल्याला जमतं तसं काय नसतं. ऐका ना पण तुमचे मालक किती दिवसाला येतात? तुला काय करायचं एवढ्या 12 पंचायती? विचारायचं काम आहे ना. मग तू नको विचारू. कामाचं लोड सगळं माझ्यावरच राहील ना ते नसल्यावर. बरं चाल आता ते तर दिलं मी तुला दाखवून. हा आता आहे ना मोटर चालू कर आणि सोयाबीनला पहिले पाणी भर. हा हा का? हा कारण पिवळी पडत चालली ती सोयाबीन पार. बर हे सोयाबीन आहे का? हा ही सोयाबीन तुला सांगितलं ना मी इथून तिथून आपलंच म्हणून. मला वाटलं मुगाचं आहे काय ना? मुग नाही रे आंधळ्या सोयाबीन आहे. का गार्डन आहे हिरगार? ते माझं. तू चष्मा काढ बरं पहिले. पण ते सावलीत परत तरच आहे मग जोडदार खवळण मला. मग तुझा तर जोडीदार का नाही, तिकडच नाही, राह. नाही. तसं नाही कामाला राहायचं ना मला. मग जाय तेवढी मोटर चालू बिलू कर. हा. तोपर्यंत मी घरी जाते तुला चहा बी करीते. चहा जेवायला केले का? जेवायला नाही केलं दुपारी ये काम झालं. आज तारीख किती आहे? आज 16 तारीख आहे. 16. टाइम किती झाला आता? अरे मी काय मोबाईल आणला का सोबत तुला टाइम सांगायला? टाइम बघायचा. आता आज तारीख किती आहे? लगेच तिथून पुढे मग काम चालू होतं. हा उद्यापासून मी उद्या तुझ्या नाही आजच. मग मी आता आराम करणार खाऊन पिऊन आज आणि उद्यापासून काम चालू आहे. उद्यापासूनच खाय पिणं मग. नाही तसं नसतं. आलो घरी एकदा बोलणं झालं का सुरू. हा बरं जाय. हा हा, चालेल. जाय. टाइम हा, जाय ना. आहे ना तुमच्या घरात? जातो का तू? लिहून ठेवा. मी सगळं करून ठेवते जाय तू. बर बर आलो. ते माझ्या हातात आहे मला काय मोटर चालू करायचं. करून आलो. हा जाय. अंगलटच येतो पार. मी एंटल कुणीकडचा. जाऊ दे मोर दे माझा ताण तर मिटला. लय शोधला गडी गडीच भेटत नव्हता. ये बरं याडमाट भेटलं तर हाय. घेईल त्याच्याकडून काम करून मी तसं. अरे देवा मी तर गॅसवर आहे ना आमटी ठेवली होती. या गाड्याच्या पायी गेली का काय सारे आठवून काय माहिती. तो आता वावरात मोटर बिटर चालू करतोय. पाणी भरतो ना जरा आता. सुनूबाई कुठं? सुनूबाई सुनूबाई कुठे गेली काय ना बाबा? गावात ती कुणाकडे तरी हिंडतेच राहते बाबा. ती बी काय करणार ती नुसती गाव कोळपी हिंडती. मी आहेच पान भार्या. काय हो? कुठे गेलते म्हणलं काय गावात का काय? अहो मामा मी वावरात गेले होते. अरे मी तर वावरातच चाललो होतो. कशाला? अहो मी गडी ठेवलाय. माझं पोरग हा माझं पोरग अहो कामाला गडी ठेवला मामा नीट ऐकत जा. असं कवा सांगायचं तुम्हाला? तुम्ही ऐकलं तर मी सांगेन ना. मग तू पटकन बोलायचं ना. गडी ठेवला आपण कामाला असं म्हणायचं टपकन. मी तू नुसतं गडी ठेवला मी गडबड. तुम्ही आज मशीन नाही लावलं का? ते पडलं काय काय तुझं आहे म्हणून तुमची कानपूर लाईन बंद झाली. हा थोडं जाऊ द्या. ते एखाद्या वेळा होतंय. हा आणि काय म्हणलं तुम्ही गाव कोळपायला गेले? मी गाव कोळपी थिंडते काय मी? नाही आता दिग्याला शब्द एखाद्या वेळेला. काय गेला शब्द तुमच्या पुरीला असं म्हणतात तुम्ही? केलं बोलून जाऊ देस तू भाई. एवढ्या वेळा तू कोणी आता थोडं राग नको करू माझ्या. नाही राग नको करू मग बरोबर आहे. एवढा जीव लावून सुद्धा तू मला असे बोला त्या. आता तू पुढे नाही बोलायचं काय मला वाटतं. मी हा नाही बोलायचे. नाही बोलायचो आता. तू जरा आता कधी आडला नारायण दरी गाडवाच्या पाय तशी गंमत आहे तुमची. नाही मी असं माणूस तुला नाही नाही बाई. अरे असं बोलत नको. बरं ते जाऊ द्या मोर द्या. असं नका तसं नका. तो ना गडी ठेवलाय मी. ते मेजर साहेब नाही का हा त्यांना सांगेल होतं गडी पाहिला. चांगलं आहे का पण काम झालं? आणि कामाला तसं सांग काय गडी तो म्हणतोय सांगितलं तर करीतोय. सांग काय माहिती त्याला 50 वेळा सांगू लाग हे कर ते कर ते कर. हा मग आता सांगून सगळे काम करून घ्यावं लागतील. मग त्याच्या मागच हिंडवं लागेल. नाही नाही हिंडायचं का त्याच्या माग? मग एकदा सांगितलं होतं तेवढंच करीन. त्याच्या मागे परत करू मग तेवढं करून तो ना. अहो मामांजी भेटला ते आभार माना. मला तुमची दशा पावत नव्हती म्हणून मी गडी पाहिला. पाय बाबा तो गड्यानं काम केलंच पाहिजे. नाही तर तो नुसताच बसून राहायचा नाही. 50,000 रुपये साल धरले मामांजी. किरकोळ आहे. किरकोळ म्हणजे तू काय 50 म्हणजे का साधा समजते का? अहो एका वर्षाला आपल्याला किती उत्पन्न होईल? 50 गेल्याने काय फरक पडतो? तर तेवढे 50 मला तर माझ्या आयुष्यात ऐकलं नव्हते अजून. काय मामांजी तुम्ही तुमचं तर बोलणं कोणच्या टोकाचं तेच कळत नाही मला. पण मी ठुक केलं असतं ना काम. कायला बघायचं ठुला तर ठुला. चल कुठे तो गडी तिथं काम दाखव चांगलं चांगलं काम. आम्ही काम दाखवलंय त्याला आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका एवढं. मग आता मी जाऊ का नको? जाऊ का नको मग त्याच्याकडे जाऊन या ना. मी खोरं ठेवून देऊ का? घेऊन जाऊ. घेऊन गेलाय तो ठेवा इड. बरं इथं ठेवून देतो ना. आणि त्याच्याकडे जातो कसं तेरा. मी काय म्हणते हा त्याच्या मागावच राहा बर का 2-3 दिवस.
त्याचं मागच राहू का? मग आता मला घरी बसून काय काम आहे? म्हणजे मला तेच काम यावं आता. मग आता मला घरी बसून काय काम आहे सांगा बरं. नाही मला तर काम नाहीच म्हणा काही घरी. आणि मग रिकाम्या आणि जायचं तिथं बसायचं त्याच्या मागे जाऊन. मला डबा बिबा पाठव मात्र. हा झालंय जेवणाचं. त्याचं जेवणाचं मी दिलंय करून, त्याला सांगितलं गोठ्यात राहायचं. बरं मी आता जातो त्याच्याकडेच. हो हा आणि हा. मी काय म्हणते, हा त्याच्या संग गप्पाच मारित नका बसू तुम्ही पण. गप्पा मारतो का तू? नाही मग तो का मुकाय पाहतो तो कस काय त्याच्याकडे जातो सात. नाही तर काम कमी ना गप्पा जास्त. नाही गप्पा नाही मारायचो मी आता. नाही तर दे तुमच्या मुलाला नाव सांगून. मला तरी कुठे गप्पा मारता येतात एवढ्या. हा जातो त्याच्याकडेच आता. जसं मी ओळखी तसं नाही, आजच आले मी या घरात. कुशल म्हणतं गाव कोळप्याला गेली वारे म्हातार. काम धंदे पडले तर काय भानगड आहे तो तसंच राहिलंय. हा गडी तर ठेवलाय म्हणे कुठेकडे गेलाय गडी. पटांगणात इकडं तिकडं तर काय कुठं दिसत नाही भाऊ. अरे कोण झोपलंय का आमची इथे येऊन? ते तर नारळा खाली झोपलंय कोण? हा चष्मा बी जवळ बर का. अरे तो घोरतोय. हा कोण आहे मागवा लागलं गडी असला जरा बरं आहे म्हणे तर दुसराच कुणी. कुठे तू? हा कोण आहे? मला मालकीने ठेवून घेतलंय ना काय आला कामाला. इथं? हा बसा. बसा. तुम्ही कोण? काम करीत नाही का तू? काम मोटर चालू करा सांगितली, दिली चालू करून. हा पाणी या ना बसा ना. तुम्ही कोण? पाणी पाणी चाललंय वावरात. पाणी वावरत चाललंय. हा 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 आणि तू इथं झोपला का? मग आपलं तसं असतं, मोटर फक्त चालू करा सांगितली होती मला. हा अरे भाकर बिकर खाऊन अगदी तर आड झोपतोय. हा मग हा कामच तसं आहे. मग तू कामाचे फक्त एक सांगितलं तेवढंच का? तुम्ही कोण मला विचारणार अरे आहे? फक्त विचारतोय फक्त. हा पण तुम्ही कोण माझं फक्त उत्तर देतो. हा पण तुम्हाला मी उत्तर त्यांच्या दे. मी कामाला त्यांच्याकडे. हा कामाला त्यांच्याकडे पगार माझ्याकडे असतो. तुमचा काय संबंध? ते देतो असतो मी बँकेतून काढून तुला देतात. तुम्ही कोण? मी त्या अरे मालकाला मी फक्त कोण म्हणे मला विचारतो काय तर त्यांना कोण या मालक म्हणतात मला या मालक? शेतीचा. त्यांचे मालक तर तिकडे आहेत. अरे त्या तुम्ही मालक हा. त्याचा बी मालक ते सासरा म्हणले होते ते तुम्ही काय? मीच काम धंदे करतो का नाही काही? मग हाणता का मला? आणतो म्हणजे तू काय झोपा घ्यायला आणलं का तू इथं? मग त्यांनी मला काय अरे सांगितलं? ते सांगितलं मी मालक इथला ते घरी असते. हा आणि तू काम हे काम करतो का? हा अरे काम कर. होय, ते बारी बरी बदलव. आता काय करू? काय असेल ते सांगितलं तुला तेच मी कर. ना हा. आता ना जेवण येतो घरून, मग बाकीच तो राहील. डब्बा नंतर येईल. नाही मी घरी जाऊन जेवत असतो. मी डबा नाही राहणार नाही का? तुम्ही आता वर आराम करा, मी घरून आलो. घरी जेवणार का आता? हा घरी जेवणार. अरे तू काय काम करतो मला ते समजा ना. तू निष्कारण जेवणाचा लायकीचा माणूस राहतो. तुमच्या सुनबाईला सांगा ना. अरे ती काय करत नाही मला. ती काय करणार नाही. खाईन का मला ती वायकी नाही का? डेंजर डेंजर नाही लय मग मारित असतो. हा आणि म्हणे मी कामाला तुम्ही जेवले का? तू पळ तू ती बारी बदलवून तुला मारीन आता. म्हशी दूध गरम केलं आहे का? हा दूध गरम केलं आहे जेवायला? मांजर पिली. आडमुठच म्हातारं दिसतंय. मांजर पिली. चाललो मी घरी जेवायला चाललो. हा अरे पळ घरी जातोय. जेवण मागतोय तीनदा जेवण. आणि मला सुनबाईचा भेव दाखवतोय. सुनबाई मला खाईन. सुनबाई बिराला काय अरे वावराचं पाणी सोडून दिलं खुशाला म्हणतो झोपो घेतो. सुनबाईला जाऊन सांगतो सुनबाई का खाईन का मला? तिला पण येऊ दे आता इकडं. तिला पण सांगतो काय ती. दम लागला बा. अरे नासक्या मी धरपडले असते रे खाली. बहाण्या नाही मा नासक्या नाही. तुमचा सासरा का डोक्यावर पडलेला आहे काय? अरे मोठा माणूस आहे, जरा नीट बोल. हाय मोठा माणूस. त्याने पिंढऱ्या सुजिल्यात मरणाच त्या काठीने आणलंय मला. का बरं? ते नारळाखाली झोपलेलो होतो, त्यानं झोपायला आला काय. मग तू नारळाखाली झोपून घेतलं? मला मोटर चालू करायला सांगितली, चालू केली आणि घेतलं झोपून. मग तू परत दुसरं पाहिलंच नाही का? मला काय सांगितलं होतं मोटर चालू करायची. मग तू वावरात चक्कर नाही मारला मग? नाही मी तसं काम नाही करीत. मला काय सांगितलं तेवढंच बस. अरे मा कर्मा सगळे माणूस कसे. अरे मा भाण्या असं म्हणायचं. तू मला शिकू राहिला का आता? मी सांगत असतो मालकीला नाही का कळलं ना तर मग तू नको शिकू मला. तू आता पायरीत राय. पायरीत राय. मी आता इथं फरची बसलोय. भाई आता काय करू या माणसाचं मी. आणि जेवण म्हणजे केलं का? हा खायला केलं का? नाही केलंच होतं, आणायचंच होतं तिकडं. नाही मी घरी येत असतो जेवण. मी राहणार नाही जेवत.
आमच्या का घरी नाही येऊन देते, रानातच जाते. नाही मग ते जमायचं नाही मग. बरं नको जमून देऊ. बरं नाही जमत जमत. हो जमत जमत नाही राहत. लांब अंगाला हात लावायचा तुला किती सांगले, लांब राहायचं माझ्यापासून. हा दूध गरम केलं का? मेजर साहेब ऐका ना, हे काय माणूस दिलाय तुम्ही. नाही नाही तुम्ही या बरं पहिले. हे कामानं काजाचं नुसतं अंगलटच येत आहे. हा बाबा तू काय मला परवडायचो अगं नाही. कस काय? नाही नाही तू आहे ना म्हणजे एवढा हे आहे ना काय आता तू डायरेक्ट म्हणजे मोठ्या माणसा सुद्धा पायरी ठेवी ना तुला. माझ्यासारखं आहे ना तुम्हाला कामाला गडीच भेटणार नाही. अरे तुझ्यासारखा गडी म्हणजे आम्ही हा बाई तुला मी सांगितलं माग बाय व माग. तुला काय सांगितलं, आमच्याकडे गडी माणूस होते पण असे नव्हते, लय चांगले होते. चांगले नसते ना. माझ्या जोडदाराला विचारून बघा. तो जोडदार गेला खड्ड्यात आणि तू गेला खड्ड्यात. तुला काय बोलतो ते ऐक आधी. तुम्ही पस्ताव करता माझ्यासारखं गडी नाही भेटल्यावर. नाही भेटलं तो चांगला, पण तू नको आम्हाला. आता तू एका दिवसात एवढा शीन आणलाय म्हणलं, तू वर्षभर कसं सांभाळायचं आम्ही. तुमच्या सासऱ्याला ती मला जे खोली आहे ना त्या खोलीत तिकडच ठेवते. लय डोक्यात सर्किट दिसते. आणि तुला कुठे ठेवू, घरात? इथे मी यापुढे झोपत आणि तुम्ही घरात झोपत जा. वा रे पाठ्या, हा हुशार आहे रे तू. हा आपलं जोडदाराला सांगितलेलं आहे. तुला कल्याण करशील मग. हा कल्याणकारीच तू. हा हा ना. कल्याणला जायचं का आपल्या दोघाला? मग नवऱ्याला बोलून घेते आणि तुला चांगलंच कल्याण दाखवायला लावते मग. आता मी ऐका आम्हाला कशाला बोलून घेता? नाही नाही तुला कल्याण पाहिजे ना, मग तुला दाखवून द्यायला लावते. ते तिकून येते ना आपण इकून जाऊन दोघं. हॅलो हा कुठेवर आले मेजर साहेब? हा आले ना, या बरं तुम्ही लवकर. नाही नाही तसं एवढं अर्जंट नव्हतं, पण हे माणूस ना मला लय बायचं ना अधिक दिसत. हो हा 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 मी ज्याच्याकडे कामाला असं तिथंच असतो ना, अधिक बाहेर नाही तसलं काही. नाही ना. नाही. तो असा पुढे येतो का? हा बोला आता. काय म्हणतात? नाही नाही तुझे हे ना बाबा मला काही सहन होत नाही. काय सहन नाही होत? हे तुझं असं प्रत्येक गोष्ट तुला सांगून करायची. आणि एक तर म्हातारा माणूस येते, कोण? हाणलं तर हाणलं, पोरगा समजून हाणला असन. हा त्यांनी पोरगा समजलं मग मी कोण झाला तुमचा भाऊ. कस काय होईल? लहाना दीर म्हणजे भाऊच. हा का? हा नाही तर काहीतरी उलटच होतंय, गोंधळच होते जरा. नाही गोंधळ मग आमच्या का असाची. माझ्या जोडदाराला मी फोन करून विचारेन ना आता कसं होतं मग. हा विचार थांब आले वाटतं ते मेजर साहेब. कशाला त्यांना बोललो मोकर. हा ना तू कुणी असा. काय झालं फोन केला? नमस्कार. नमस्कार. बरं झालं राम मी. राम मेजर. राम राम. काय चाललंय भाना? काय नाही बरं चाललंय. असं का व्यवस्थित काम हा करतो लय ना? व्यवस्थित चाललंय. हा इमानदारीने काम करायचं फक्त. तुम्हाला माहित ना का मी कसं काम करतो, पहिलं सुनीकड पारीकड काम केलेलं. हा त्याच्यामुळे दिलंय. हा. आणि आपलं घर समजून काम करायचं. मालकी थोडी वाचवाच कर, त्यांना सांगा ना मी कामाला कसं आहे. हा ना झालं तो बोलून. हा. मग आता ग बस. अहो मी काय म्हणते, हे ना लय वाचक दिवाय. असं का? हा एक तर माझ्या सासऱ्याला काही बोलत आहे, नुसतं ना अंगलट येतंय. बाय पाहिलं का, मला तर आल्यापासून त्याचा वैताग आलाय. त्यांनी एका दिवसात छळवलंय मला. तुम्हाला माहित नाही का मी ज्यांच्याकडे जाईन ना ती लग्नाची सोय करायला पाहिजे. मग तेच म्हणत होतं लग्नाची एक पोरगी बघावं लागेल. आता याचं लग्न मी लावून द्यायचं का? तो लग्न हे लावून देते का घरच्या लावून देते? नाही मी ज्याच्याकडे कामाला जाईन त्यांना पहिलं सुनील लावून दिलं तर पारील लावून दिलं तुम्हाला लग्न. याच्या आधी सगळं जग 2 झाले. बरोबर काम सोडलं का बायको सोडून जाते आणि मी निघतो दुसरीकडे. असं आहे मग. मला एक सांगा आता. चांगला दिसत होता रे. ऐका ना मी बोलेच खोडीत निघला तो माग. मग ते बघा जमत आहे का? मला काय जमणार नाही. थांब तू जरा. मी काय म्हणते, हे बघा मी एकटी धाकटी पोरी इकडे राहते. तुम्हाला माहिती मानावरा मुंबईला कामाला आहे. ते सर्व्हिसला असल्यामुळे त्यांना जास्त जमत नाही. आणि माझा सासरा आहे, मला त्यांना सोडून जाता येत नाही. त्यांच्यामुळे मी इथे. आणि माणूस असं डायरेक्ट घरात आहे घुसत आहे, चांगलं वाटतं का सांगा बरं? कामाला म्हणलं मग घुसणार नाही का? ते ना नुसतं अंगावर येतो. थोडं थोडं बाया माणसं तुम्हाला समजत नाही. थोडं लांबून हे करायचं भाने. हा आहे पण ते त्यांचं सासरा तर परत डोक्यावर पडलं, काठीने आणलंय मला. काठीने मग कामच केले असतील तो तसे. काम ते बी जाऊ द्या. मोटर चालू करून दिली, वावर भरून गेलं तर झोपून राहिलं ते. मग मारतील नाही, मग काय करते. जाऊन दे घे सांभाळून. आजकाल गडी तरी कुठं भेटत आहे? अहो ते खरंय गडी भेटत नाही, पण भेटले ते बी असं. आता आपण म्हणलं होतं गरीब आहे, दिसायला गरीब आहे, त्याच्यामुळे म्हणलं जाऊन द्या चालन हे करून घेईन. पण गोट्यातून त्याला इकडे येऊनच नका देऊ घरापर्यंत. त्याचा डबा बिबा मी त्याला तेच म्हणते. अहो ते मला काय म्हणलं, मला 3 टाइम जेवायला लागत. म्हणलं बरं बाबा 3 टाइम काय 4 टाइम घे. मग डबा बिबा म्हाताऱ्याकडे पाठवून द्यायचा. तो म्हणतो म्हाताऱ्याचा नाही, तुमच्या हातून डबा पाहिजे आणि तुम्हीच या. मला असं म्हणतो. माणसाला कशाला मोकार त्रास, मला हे म्हणायचं. वयस्कर माणसाला त्रास म्हणजे त्यांच्या सासऱ्याला काय आला त्रास मोकार, रानात यायचे डाबा घेऊन पडले झडले. मग
आणि तुम्हाला एक सांगू काका, मला जर गाड्याची गरज नसते ना, याला मी ठेवलं सुद्धा नसतं. पण मला एवढी गरज आहे ना गाड्याची का मला ते मामांना पाठवायला चांगलं नाही वाटत. त्यांना सांगा माझ्यासारखा गडी भेटू शकत नाही परत. माझ्या जोडदारानं सांगितलं नाही. याचा जोडीदार कोण हो? एकदा मला भेटला पाहिजे, नाही चपला नाही हानीला तर काय. तू आज कोणालाच नाही भेटला. मी असं पुढंच बोलत आहे. अजून काही दिवस घे सांभाळून, दुसरा एखादा चांगला गडी भेटला. हा बरं, मी काय म्हणते एखादा चांगलाच पा, तर मी याला करते हँडल. येऊ का मग मी? हा पण मग तुम्ही चक्कर मारीत जा बा. हा ठीक आहे, मी तुमच्या भरोशावर फोन करीत जा. हा फोन करीन. हा या मग. काय नंबर आहे मालकीन तुमचा? तुला काय करायच्या 12 पंचायती? मला काय अडचण आलं फोन करायला? तू जा आधी ते शेण काढून घे वय बायलायचं. बरं बरं चालतंय. वय जाऊ का मग? जाय ना. सांग का आम्ही कोणी काढायचा काय बाई, नशिबात माझ्या एक ध्यानावर भेटत नाही. जे भेटत ते असंच भेटत आहे. आता हे मामा तिकडे जाऊन बसले कावाचं 3 टाइम झाला असं त्यांना फराळ झाले म्हणून. आता मला जावं लागेल तिकडे. आता शेण काढतो का नाही? शेण चांगलं काढ रे. आणि त्या गाईला पहिले पाणी पाज. कवा इथं आणून सोडलाय. मालकीनं लय काम सांगते बा. नंतर करता येईल. बाहेर रोप उपटत आहेत का? सगळं झालं पाहिजे आज रोप उपटून बर का. हा आणि मालकीने सांगू नका मी जरा थोडा आराम करतो, झोपायला चाललोय. तिथे सासऱ्याला सांगू नका. इथंच झोपतो नारळ खाली. सगळं झालं मला आवाज द्या. काय पोचलं गाडी खेळून झोपायला काय भ्या वाटत मला. लांब जाऊन झोपू तिकडे आंब्यात झाडा खाली तिकडे पुढं. सगळं काम करून घ्या बर का. लय काम सांगते मालकीने ते सासरा. सगळे कांद्याचं भरणं केलं, पयावीला रोप उपटायला लावलंय. झोपायला आले जायचं अगं मालकीने दिसायचं ना खोडात झोपल्यावर. डबा नाही आला मालकीने पण जाऊ दे. नाही जेवण जमलं तरी जमा पण आज झोप करतो. मस्त झाडे गाड्यांची झाल्यापेक्षा भारी आहे. बाई हा नाशेल कांदा कुठं गायब झाला काय नो? तिकडं कुशल बायला काम लावून दिले रोप उपटायचं आणि हा कुशल गायब झालाय. कांद्याचं वावर भरायला लावलं होतं, वावर तर भरलाय त्यांनी. मग जाऊन कुठं बसला? वा रे माझ्या पाठ्या, चांगलाच आराम चाललाय. जागा चांगलीच पाहिली झोपायला. आडूसा काय झोपा चाललाय, मस्त गुरु राहिलाय. कोण आहे? कोण आहे? मालकी. अरे स्वतः मरशील आणि मला मारशील. नाही दोघं संगत जाऊ. कस काय जाऊ आपण? बसा इकडे. इकडे इकडे काय झोपा काढ राहिला? बसा ना तुम्हाला. हा बसते मी. तू इकडे काय झोपा काढ राहिला? सगळं कामाची पद्धत सांग तुम्हाला. बसा ना तुम्ही. धरा तो डबा. बसा. तिथं ते रान वडलंय, रोप उपटायला लावलं बायाला. सगळे कांद्याचं भरणं करून घेतलं. आता कामाचे काम करतो का नाही? हा ना. नाही काम तसं तो चांगलं करून राहिला. झोपा काढायच्या. थोडं दमलो होतो म्हणून थोडं झोपावं मग. तुम्हाला कस काय सापडलं मी? अरे तू असा आत्मा आहे ना, तू कुठे टाकलं तरी मला सापडशील. हायला तुमचं जीव काय म्हणजे सापडतो ना. मी काय म्हणतोय, हा बोल ना. तुम्ही मला लग्नासाठी आता पोरगी बघा ना, किती काम करतोय मी. तुला लग्नासाठी मी पोर पाहू? अरे काय बोलतो आणि काय वागतो. काय झालं? तुला पाहून कोणी पोर देईल रे? असं काय कमी मायात? ते एका दिवशी ना निवंत राहिला का आरसा पाहायचा नीट. आपल्यात काय कमी? तुमच्या घरात आहे आरसा? तू पुढच का बरं बोलतो रे? मग तुम्हीच म्हणले आरशात बघायचं. हा मीच म्हणले. ती सुनीन पारी ना एवढं काम नव्हतं सांगू. तुम्ही लईच काम सांगतात. आणि वरून त्यांनी लग्न बी लावून दिलं. अरे हा तुझे 2 लग्न व्हायले, त्या का बरं नाही राहिले तुझ्या जवळ? मग ते काम सोडलं का लग्न लगेच ते गायब होते आता. हा ना. हा बरोबर आहे. मी तुमच्या टिकून राहीन. काय माहिती टिकून राहतो का? आम्हाला टिकल्या वाजवतो आमच्या. टिकल्या वाजवतो? हा मग काय असतं? बरं ते जाऊ दे. मला एक सांग आधी, तू त्या बायला काय दम देऊन आला? त्यांना म्हणलं सगळं रोप उपटून घ्या म्हणलं. हा का? हा. तू कोण त्यांना सांगणारा? माझं कामच लक्ष ठेवायचं. नाही बरोबर आहे, तू तुझं काम करते म्हणा तसं. मग चल झोपला काही नाही. आता तो डबा बिबा खाऊन मी घे. इमानदार आहे. ऐका ना, पण मी काय म्हणतोय, तुम्ही पोरगी तर काय बघा ना. मी एक विचारू का? हा विचार ना. तुमचा नवरा बी मुंबईला राहतोय. हा मग तुम्हीच माझ्या संग लग्न करा ना.
बाई मामा तुम्ही काय बोलतो तू? अहो मामा काय बोलतो? काय म्हणलाय तो? तो म्हणतो माझी लग्न कर. ऐ, हा अरे किती सांगू तुला? हा? त्याला आधी मालकीला म्हणलं पोरगी बघा ते म्हणलं पोरगी नाहीये. मग पोरगी नाही मग हिचं म्हणतो लग्न कर. ते तुमचं हिला पोरग म्हणतो पुढे लग्न येतं नाही ना ते- अहो मामा जाऊ द्या, त्याला सवयीची तशी काय बोलायची. सवय अशी घाण सवय? आता काय करते आहे ते नाशेल, मग काय करणार आता. हा? होय तर. अहो मामा इकडे या. काय इकडे आणि तिकडे जा. गप्पा मारित बसली तू बी. अहो कुठं गप्पा मार बसले, त्याला डबा घेऊन आली होती. डबा घेऊन आले मग गप्पा मारित बसले. काही बोलतो तो. गप्पा नाही मारीत मला ना, मी त्या मागच्या ते जिथं कामाला होता ना तिथं गेली होती. ते असं वागायचं, मला लय राग यायचा पहिले. पण त्यांनी मला सांगितलं त्याला ना डोक्याच्या गोळ्या चालू होत्या, म्हणून अशा गप्पा मारतो. म्हणून ते ना असं अर्धवट भेजासारखं काही बरमळत. कामाला लावायचं चांगलं काम कर तिकडे हिडा लावच्या झोपा घेतो इथे. अहो भरपूर काम केलं त्यांनी, आख वावर भरलंय. काय भरलं त्यांनी? मग आपण मोठीचं पाणी सारं वावरात तिकडे गेलं त्याला दुसऱ्याच्या वावरात. हा बोलले मी त्याला, जाऊ द्या काय गोरगरिबाचं आहे, चांगलं नाही वाटत. तू अशा गप्पा नाही मारवून द्यायच्या. अहो मी नव्हते मारीत मामा. बरं चला घरी. काय तुम्ही बोलतो? काय आले? काय आलतो पायाला आलतो, पाणी कुणाकडे चालू आहे, तू कुणाकडे गेली ते पायाला आलतो. काय म्हणजे काय पाहत 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 आलतो इकडे मी. बरं बरं मी काय म्हणते, हा बोल ना. मग आता आहे ना तुम्ही जा आणि त्याच्या सोबत जा. त्याला सांगा इडून पुढे असं वागायचं नाही आणि असं करायचं नाही. आपल्याला गाड्याची गरज आहे मामा. या सगळी काय ठेवायचं कामाचा? नाही काढाल तर मी त्याला आत्ता काढून टाकीन, पण तुमचं कोण काम होतंय का? बघू आपण कामाचं काय असेल त्याला. कुठं येतो आता? आता तो गेला तिकडे. बघितलंय रोप पडलंय तसंच. काय सांगायचं तुला तेवढं? हा हा ना काय करत्या. त्या बायांकडे यायचं, त्यांना सांगायचं लावायचं. तू तिथे बसली तर गप्पा मारी त्या सांग. रोप आता हे नासून जाईन ना सारं. बरं जाते मी, जातो मी, त्याची समजूत काढा.